जय श्री माताजी. श्री माताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपण श्री मातांच्याकडे पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. ध्यानाची सुरुवात करीत असताना कुठेही कधीही आपण ज्यावेळी ध्यानाची सुरुवात करतो त्यावेळेला आपले दोन्ही हात पहिला श्री मातांच्याकडे, श्री मातांना पाहायचं अगदी प्रेमळ प्रसन्न चित्तानं आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवून आपलं हृदय हलकं करायचं आहे. सुरुवातीला आपलं मन हलकं करायचं आहे, आपली बुद्धी हलकी करून घ्यायची आहे. म्हणजे काय तर डोक्यातले सगळे विचार काढून टाकायचे, सगळं मोकळं करायचं. आपलं शरीर असं पोकळ बासरीसारखं झालं पाहिजे, एवढं हलकं झालं पाहिजे. शरीर खरं म्हणजे हलकंच पाहिजे. काही वेळेला आपल्याला जडत्व वाटतं, फार असं जड झाल्यासारखं वाटतं, आळस वाटतो, होऊ शकतं. पण योगी माणसाचं शरीर हे हलकं पाहिजे. ज्याला म्हणतो की वात, मध्य नाडीमध्ये कसं आहे, वात आहे. डाव्या बाजूला तामसिक प्रवृत्ती आहे, उजवीकडे राजसिक आहे. उजवीकडे पित्त आहे, डावीकडे कफ आहे आणि मध्ये वात आहे. मग ज्या वेळेला आपण मध्य नाडीमध्ये येतो, ध्यानामध्ये आपण मध्य नाडीतून वर जातो, त्यावेळेला आपण वात तत्वामध्ये उतरतो. म्हणजे वात होतो आपल्या शरीरामध्ये, वाताचा म्हणजे काय, हलकं होतं आपलं शरीर वाऱ्यासारखं. वात म्हणजे वायू. म्हणजे आपलं शरीर हलकं झालं पाहिजे. जर हलकं होत नसेल, आपल्याला पित्त प्रकृती असेल किंवा कफ होत असेल जास्त, तर आपण डावीकडे किंवा उजवीकडे आहोत, अजूनही आपण मध्यात नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मग ज्या वेळेला आपण योगी होतो त्यावेळेला आपण हलकं झालं पाहिजे. क्षणाक्षणाला आपल्याला हलकं वाटलं पाहिजे शरीर. असं बसले की बसतो, काही जण असं असतं की बसले की उठायला येत नाही, उठले की बसायला येत नाही, अशी अवस्था होऊन बसते. काही करायला नको वाटतं, जास्त भरभर चालता येत नाही, अशी परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे आपलं शरीर जड झालेलं असतं. जडत्व ज्याला म्हणतो. याचं कारण काय, आपण श्री मातांचं उदाहरण घ्यायचं आपल्या नजरेसमोर. जी योगी लोक असतात त्यांची प्रकृती एकदम हलकी असते, म्हणजे हलकं वाटतं त्यांना. बरोबर आहे. जसं श्रीमातांचं उदाहरण आपण घेतोय, श्रीमाताजी एवढ्या जाड आहेत, म्हणजे दिसायला शेवटी साक्षात श्रीमाताजी आदिशक्ती आहेत. परंतु योगी माणसं कशी असतात याचं उदाहरण श्रीमातांच्या स्वरूपात आहे. म्हणजे श्रीमाताजी ज्यावेळी चालतात त्यावेळेला वायू वेगानं चालतात. ते वायू वेग बघितलं नाही आपण त्यांच्यावर पळतो, परंतु श्री माताजी वायू वेगानं चालत असतात अशा. म्हणजे त्यांची चाल अशी फास्ट असते. योगी लोकांची भर 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 कृती असतात त्यांच्या सगळ्या. कुणाचंही उदाहरण घ्या, महात्मा गांधींचं उदाहरण घेऊया, ते पण साक्षात्कारी होते. त्यांची पण चाल बघायची फास्ट मध्ये. बाकीची लोक त्यांच्या बरोबर पळायची, पण ते जोरात चालायचे असे, म्हणजे हलके होते. थोडक्यात काय तर शरीर आपलं हलकं होतं. आणि ज्या वेळेला शरीर हलकं होतं ना, त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपल्याकडून कार्य घटित होत असतं. जर शरीर जड झालं, आपलं जडत्व आपल्यामध्ये आलं, तर आपण कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. मग यासाठी काय करायचं शरीरासाठी, तर आपलं जे खाणं पिणं आहे ते व्यवस्थित पाहिजे. म्हणजे जास्त जड आपण खायचं नाही किंवा जास्त अति काय खायचं नाही. आपल्याला कुठल्याही गोष्टीला अति करायचं नाही, अतिरेकामध्ये जायचं नाही. तर सहज मध्ये आपण हलकं फुलकं खाला, हलकं फुलकं आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे काय, पूर्वीचे जे योगी लोक होती, हिमालयात जात होते उदाहरणार्थ, ते काय करायचे, कंदमुळं खायची, फळं खायची, पालेभाज्या असतील तर ते खात होते. पण जड कुठलं अन्न ते खात नव्हते.
म्हणजे त्यांचं शरीर योगाच्या दृष्टीनं हलकं असायला पाहिजे. म्हणजे जे खाल्ल्यानंतर आपल्याला हलकं फुलकं वाटावं अशा पद्धतीचं आपलं खाणं असावं. म्हणजे काय करायचं तर आपण देखील फळावरती जास्त जोर द्यायचा, जड अन्न जास्त खायचं नाही. मध्यमध्ये आल्यानंतर मध्य नाडीमध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला या सर्व गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार आपल्याला होत नाही. पहिली गोष्ट, योगामध्ये यम नियम असे जे 2 प्रकार आहेत. पहिले सुरुवातीचे यम नियमामध्ये काय आहे की खाण्यापिण्यावरती सगळं आहे कंट्रोल. संयम, ज्याला आपण संयम म्हणतो, जो संयम आपल्या खाण्यावरती आणि पिण्यावरती पण असायला पाहिजे. आपण काय करतो, श्रीमातांनी आपल्याला सांगितले ना, काही खा काही प्या, तर आपण कसंही वागतो, कसंही करतो, काही करतो, आपल्याला शिस्त नसते. खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील श्रीमातांनी आपल्याला खायला सांगितलं म्हणून आपण दाबून खातो, सगळं भरपूर खातो किंवा काहीही करतो, आराम करतो जास्तीत जास्त नाही. झोपून देखील आपण ध्यान करू शकतो, बसून आरामशीर बसून पण ध्यान करू शकतो. जरा देखील आपल्याला तसदी नको असते, म्हणजे त्रास घ्यायला आपण तयार होत नाही. म्हणजेच काय, योगी माणसानं तितिक्षा, म्हणजे श्रीमातांनी एक सांगितले की तितिक्षा हा गुण असायला पाहिजे, म्हणजे सहनशीलता त्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे सुरुवात ही खाण्यापिण्यापासून असणं अत्यंत आवश्यक आहे. आपली जिव्हा ही आपल्या ताब्यात पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस खायची इच्छा होईल त्यावेळेस खाल्लं पाहिजे आणि ते कंट्रोलमध्ये खाल्लं पाहिजे. संयम म्हणजे काही खायचं काही करायचं आणि मग आपण ध्यान करायचं, तर असं होत नसतं. जर आपण जड अन्न खाल्लं किंवा मसालेदार जर खाल्लं तर 100% आपण लेफ्ट साईडला जाऊ, तामसिक आहार केला डाव्या बाजूला जाऊ. जर राजसिक आहार केला तर उजव्या बाजूला जाऊ, पित्तकारक विकार होतील आपल्याला, किंवा डावीकडचे विकार म्हटलं तर कफ होतील. म्हणजे मध्यात आपण राहू शकत नाही. आपल्याला म्हटलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, बरोबर आहे. जसं तुम्ही अन्न खाता त्याप्रमाणे आपलं माइंड तयार होत असती, आपली बुद्धी तयार होत असतं. आणि त्यामुळे काय होतंय की आपल्याला ध्यानामध्ये अडथळे येऊ शकतात, परमेश्वराच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणून आपलं खान पिन देखील व्यवस्थित पाहिजे. रामदास स्वामींनी अगदी स्वच्छ शब्दात सांगून ठेवलेलं आहे. दासबोधमध्ये सगळं सांगितलंय, बरे खावे बरे नेसावे. म्हणजे संतुलनामध्ये कसं राहायचं हे रामदास स्वामींनी अगदी दासबोधमध्ये सांगितलेलं आहे. आपण दासबोध काढून एकदा वाचावा सर्वांनी, खरोखरच फार छान आहे. कारण यामध्ये सगळ्यांची लक्षणं सांगितलेत. म्हणजे मनुष्याची लक्षणं सांगितलेत. राजसिक व्यक्ती असेल तर त्याची लक्षणं कशी आहेत, तामसिक व्यक्ती असेल तर त्याची लक्षणं कशी आहेत, सत्वगुणामध्ये आलो तर त्याची लक्षणं कशी आहेत, शिकलेल्या माणसाची लक्षणं कशी आहेत, शिकून अडाणी असलेल्या माणसाची लक्षणं कशी आहेत, मूर्खांची लक्षणं कशी आहेत, हे सगळं त्यांनी ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण हे एकदा वाचावं. दासबोध म्हणजे सगळा सहयोगच आहे. जर आपल्याला खरा सहयोग करायचा असेल, खऱ्या अर्थानं जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल तर दासबोध प्रत्येकाने वाचावा एकदा, ओवी रूपानं आहे, छान समजतं ते सगळं. म्हणून ते वाचावं, म्हणजे कळतं की आपण यामध्ये कुठल्या साच्यामध्ये बसतो. आपण केवळ सहयोग करतो, परंतु जो पाया मजबूत करायचा आहे, तो पाया मजबूत करत असताना तो कसा केला पाहिजे, आपलं आचरण कसं असायला पाहिजे, आपलं वागणं कसं असायला पाहिजे, आपलं खानपिन कसं असायला पाहिजे, आपली राहणी कशी असायला पाहिजे, हे सगळं आपल्याला शिकणं गरजेचं आहे. हे पूर्वीच्या संतांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. परंतु काय करतो आपण, मनुष्याची बुद्धी उलटी बसवलेली आहे. तो काय करतो तर पुस्तक घेतो आणि फक्त त्याचं पारायण करतो, वाचत राहतो. जे संतांनी, जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु त्या ज्ञानेश्वरीचं आपण पारायणच करतो. कितीतरी लोक पारायण करतात, त्याचं नुसतंच वाचन करतात, परंतु एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे त्यातली एक तरी ओवी आपण अनुभव घेतला का त्याचा, त्याच्यातलं काहीतरी आपल्या आतमध्ये आपण उतरवलं का, हे बघणं महत्वाचं आहे. मला ही सगळ्यांची स्थिती तशी आहे. जसं बायबल असू दे, कुराण असू दे, गीता असू दे, नाहीतर आणखी ज्ञानेश्वरी असू दे, नाहीतर दासबोध असू दे, हे वाचून आपल्याला मिळणार नाही आहे. तर त्यासाठी ते आतमध्ये अंगी बाणवावं लागतं, उतरवावं लागतं. जसं श्रीमातांचं लेक्चर देखील आपण ऐकतो,
परंतु आतमध्ये जर ते नाही उतरलं तर त्याचा उपयोग काय? असंच आहे ना प्रत्येकाचं, की पूर्वीच्या संतांनी एवढे कष्ट घेतले, त्यांनी सांगितलं, तरी पण मानवाच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या अंतरंगामध्ये ते उतरवताच आलं नाही. मग एखाद दुसरी व्यक्ती अशी असायची, ती पुढे यायची आणि मग ती पार होऊन पुढे जायची. परंतु बहुतांशी लोक आपल्या आतमध्ये उतरू शकत नाहीत ते. मग हे उतरवलं पाहिजे ना. यासाठी खाण्यापिण्यापासून जिव्हा जी आपली विशुद्धी आहे, या विशुद्धीवरती आपला कंट्रोल असणं आवश्यक आहे. म्हणजे विशुद्धी चक्राची सुरुवात जी आहे ती योगापासून होते. योगाची सुरुवात विशुद्धी चक्रापासून होते. म्हणजे मानव आपण कसं झालो तर मान वर केली आपण, मग मानव झालो. पशुचं मानव झालो. म्हणजे विशुद्धी चक्र. आणि विराटाची सुरुवात देखील विशुद्धी चक्रापासून होते. आपल्या योगाची सुरुवात देखील विशुद्धी चक्रापासूनच होते. त्याची पाळं मुळं सगळी विशुद्धी चक्रात आहेत. म्हणून विशुद्धी चक्राला फार महत्व आहे. आणि त्याची देवता जी आहे ती योगेश्वर श्रीकृष्ण आहेत. योगेश्वर म्हणजे योगी लोकांचे ईश्वर आहेत ते, बाकी कोणाचे ईश्वर नाहीत. जे योग करतात, जे ध्यान करतायत, त्यांचे ते ईश्वर आहेत. म्हणजे विशुद्धी चक्र किती महत्वाचं आहे आपल्यामध्ये. म्हणजे आपण जे खातो पितो किंवा जे संयम साधणार आहे किंवा जी तितिक्षा गुण आपल्यामध्ये आहे किंवा चित्तस्य वृत्ती निरोधाः, म्हणजे बायबल ह्याच्यामध्ये गीतेमध्ये श्रीकृष्णाने सगळं सांगून ठेवलेलं आहे ना, की माणसानं कसं असायला पाहिजे किंवा साधक कसा असायला पाहिजे. त्यांनी योगाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सांख्य योग आहे, भक्ती योग आहे, राजयोग आहे, कर्मयोग आहे, कर्मसन्यास योग आहे. असे बरेच योग आहेत. त्यामध्ये आपण कुठं बसतो हे पण बघायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा योग करतोय की सहज योग हा आपल्याला सहजमध्ये साध्य होणारा योग आहे. अगदी श्रीमातांनी पण अगदी खालच्या पट्टीमध्ये येऊन योग सांगायचा प्रयत्न केलाय. परंतु आपण ते अगदी कॅज्युअली घेतलं. म्हणजे काय झालं, अगदी जाता जाता करता येईल बाबा हा सहज योग असं आपल्याला वाटलं. आणि ते पण आपण जाता जाताच करतो सहयोग. श्रीमातांनी एवढं आपल्याला दिलेलं आहे, चैतन्य दिलेलं आहे. हातावरती टाळूवरती ध्यान शिकवलेलं आहे. आपल्या शस्त्राच्या वर कसं जायचं, देवी देवता आतमध्ये कशा जागृत करायचे हे सगळं सांगितलं. परंतु आपण गांभीर्यानं त्याच्याकडे पाहत नाही. बरे हाताच्या बोटावर मोजणे इतपत लोक असतील, परंतु बरीच जे साधक आहेत, बरीच जे लोक आहेत ती गांभीर्यानं घेत नाहीत. की श्रीमातांनी जे काही सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणे आपण ऐकलं पाहिजे आहे, ते आत्मसात करून घेतलं पाहिजे आहे. आणि जर नाही घेतलं तर आपल्या या मानव देहाचा काहीही उपयोग नाही. जन्माला येऊन आपण असंच आलो आणि असंच जाणार आहे. काय मिळवणार आहे आपण इथं येऊन? ज्या गोष्टी आपण आज मिळवतो आहोत त्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान मिळतं का, ही पहिली गोष्ट आहे. विचार करायचा आपण या गोष्टीचा विचार करायचा की जे आपण करतोय, ज्याच्या मागे आपण लागलोय, ते केल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं का, शांती मिळते का, तृप्ती मिळते का, आनंद मिळतो का, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. जर नाही मिळत तर आपला आनंद कशामध्ये आहे? असे किती जन्म आपण घेतले की ज्यामध्ये आपण प्रपंच केला, संसार केला, पैसा मिळवला, पण हे करून देखील आपण सुखी समाधानी झालो नाही. आपला शोध काही संपला नाही. मग शोध कधी संपतो आमचा? ज्या वेळेला आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरतो, ध्यान करतो आणि परिपूर्ण सहजयोगाला स्वीकारतो, त्यावेळेला आमचा शोध संपतो. इथं आम्हाला आनंद मिळतो. म्हणूनच श्री माताजी म्हणतात की सहजयोगाला असं कॅज्युअली घेऊ नका. एक शब्द आहे तो श्रीमातांनी वापरला, तो कॅज्युअली. म्हणजे जाता जाता करण्यासारखा हा योग नाही आहे. तो अगदी गांभीर्यानं करावा असं श्रीमाताजी म्हणतायत. म्हणून आपण सहयोग करताना अगदी गांभीर्यपूर्वक केला पाहिजे. जे श्रीमाताजी लेक्चर देत आहेत ते अगदी कान देऊन ऐकायला पाहिजे आणि ते हृदयामध्ये आतमध्ये साठवलं पाहिजे आहे आणि आपल्या रक्तात ते उतरलं पाहिजे. म्हणजे सहजयोग ही एका तासापुरताच नाही आहे, तर ती 24 तासाची गुंतवणूक आहे. म्हणजे जाता येता उठता बसता जेवता खाता आपल्याला सहजयोगच स्वीकारला पाहिजे किंवा सहजयोग केला पाहिजे. आपल्या श्वासामध्ये सहजयोग पाहिजे. आणखी काय म्हणावं त्याला?
तरच आपण एक परिपूर्ण सहजयोगी होऊ शकतो. नाहीतर आपण म्हणतो की 1 तासभर मी ध्यान करतो, बस झालं, त्यानंतर काही नको. तर त्याला सहजयोग साधत नाही. करतात सहजयोग सगळे, परंतु सहजयोग त्याला साधत नाही किंवा साधला नाही म्हटला पाहिजे. मग एवढं ध्यान करतो, एवढं करतो, मला माझी प्रगती का होत नाही? कारण आपण म्हणावं तसं लक्ष सहजयोगाकडे दिलं नाही. कॅज्युअली घेतलं आम्ही, अगदी नाही गांभीर्यानं घेतलं नाही. ज्यावेळी आम्ही गंभीरतापूर्वक घेऊ, जसं श्री गणेशाची गंभीरता आहे, गांभीर्य आहे त्यांच्यामध्ये, ते अगदी अक्षय बालक आहेत आदिशक्तीचं. तसं आपण जर लहान मुलासारखं होऊन जर सहयोग घेतला तर 100% आपल्याला सहयोग परिपूर्ण आतमध्ये उतरवता येईल. जर आपण मोठ्या माणसासारखं सहयोग करू लागलो, नाही मी फार मोठा आहे, मी फार मोठा योगी होणार आहे, मला फार समजतं, मी फार ज्ञानी आहे, असं जर म्हणू लागलो तर आपल्याला काही येत नाही असा त्याचा अर्थ झाला. त्याचा आनंद घेता येत नाही. भलं सहयोगाचं ज्ञान मिळेल आपल्याला, परंतु सहजयोगाचा आनंद जो मिळवायचा आहे तो अक्षय बालक, अगदी अबोध बालक झाल्याशिवाय आपल्याला ते घेता येत नाहीये. हे ह्यातला फरक आहे ना. हा फरक जर आपल्या लक्षात आला तर खऱ्या अर्थानं आपण सहजयोगी होऊ. नाहीतर ज्ञान मिळवण्याच्या नादामध्ये, अहंकारामध्ये आपण खालच्या दिशेला जाऊ. म्हणून आपण असं ठरवायचं की नाही, आपण श्रीमातांची आदिशक्तींची मुलं आहोत आणि आम्ही मुलंच राहणार आहोत. आम्हाला मोठं व्हायचं नाहीये, श्रीमातांचं नाव करायचंय, आमचं स्वतःचं नाव करायचं नाही. आम्हाला श्रीमातांचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि अक्षय बालकाप्रमाणे जर आपण कार्य करू लागलो तरच खऱ्या अर्थानं आम्ही गहनतेमध्ये उतरू शकतो. हे यातलं महत्वाचं प्रिन्सिपल आहे आणि हे तत्व आपण अंगीकारणं गरजेचं आहे. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे आपलं. आता हे जे काही चैतन्य येतंय ते आपण खेचून घेतोय आणि खेचलेलं चैतन्य पूर्ण हातामध्ये मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घ्यायचं. आता एकसारखं कंटिन्यू खेचण्याची प्रक्रिया, एकसारखं चैतन्य खेचून घ्यायचं. ही सवय लावून घ्यायची आपल्याला, खेचून घेण्याची. कारण सहजयोगामध्ये असं आहे की हाताला फार महत्व आहे. कारण विशुद्धी चक्रापासून हात फुटलेत. बघायची सांगितलं ना, विशुद्धी चक्र फार महत्वाचं आहे. आपली जीभ आहे ती फार महत्वाची आहे. जिभेला सांभाळावं लागतं, बोलताना देखील सांभाळावं लागतं आणि खाताना देखील सांभाळावं लागतं. आणि हे ज्याला जमलं ना तो योगाच्या पहिल्या चरम तत्वात आला असं म्हणाल काय हरकत नाही. अजून आपल्या जिभेवरतीच जर ताबा नसेल तर त्याला योगी म्हणता येत नाही. म्हणून आपण योगी होण्यासाठी विशुद्धी चक्र आपलं बळकट होणं आवश्यक आहे. त्यातली नुसता देवता जागृत होऊन उपयोग नाही, त्याचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे श्रीमाताई जे काय म्हणतायत, जे काय सांगतायत ते आपल्या अंगी बाणवायचा प्रयत्न केला पाहिजे. हे यातलं महत्वाचं आहे. म्हणून आपण सहजयोग गांभीर्यानं करणं आवश्यक आहे. दोन्ही हाताच्या बोटातून आपण चैतन्य खेचून घेतोय, दोन्ही हाताच्या खांद्यापर्यंत एकसारखं. आपलं लक्ष परमचैतन्याकडे आहे, श्रीमातांच्याकडे आहे, निराकार स्वरूपातल्या. आता आपला उजवा हात डाव्या बाजूला नाभी चक्रावर ठेवायचा, म्हणजे गुरुतत्वावरती. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मीच माझा गुरु आहे. अगदी भक्तिपूर्वक म्हणायचं, श्रद्धापूर्वक म्हणायचं. कारण हे फार महत्वाचं आहे. आपणच आपलं गुरु होणं फार महत्वाचं आहे. आपल्यातलं गुरुतत्व विस्तारित होणं अत्यंत गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे ते. म्हणून म्हणायचं आहे, श्री माताजी आपल्या परमकृपेत मीच माझा गुरु आहे. म्हणून जे काय अगुरूच्या बाधा आपल्यामध्ये येतात काही वेळेला, की आपण सहयोग देखील करतो. काही जणांचं असं असतं, सहयोग देखील करतात आणि बाहेर देखील आपण इकडं तिकडं जात असतो. काही जण कोणाला काय समजते, आपल्याला म्हणतो की कोणाला काय समजतं, परंतु श्री माताईनं सगळं समजत असतं. म्हणून आपण म्हणतो की सहयोग कॅज्युअली घेतोय आपण, परिपूर्ण सहयोग स्वीकारलेला नाही आहे. धड इकडेही पाय आहे, तिकडेही पाय आहे आपला, इकडेही हात आहे, तिकडेही हात आहेत, असं न करता आपण
परिपूर्ण गांभीर्यानं सहयोग केला पाहिजे. बरं, जी जागृत देवस्थान आहेत तिकडे जायला काही हरकत नाही आहे. परंतु जे अगुरू आहेत किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो अशा ठिकाणी आपण जाता कामा नये. अगोदर आपल्याला व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजेत की या ठिकाणाहून व्हायब्रेशन्स चांगल्या येत नसतील तर तिथं न गेलेलं बरं. जिथून येत आहेत तिथे जरूर जावं, काही हरकत नाही आहे. परंतु हे समजायला देखील आपल्याला व्हायब्रेशन समजल्या पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे. कारण गुरुतत्व आपल्याला असं समजलं जातं की नाही, अमुक एक व्यक्ती फार मोठी व्यक्ती आहे, संत आहे, अमका आहे, तमका आहे, अवतरण आहे, म्हणून आपण ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवून जातो. व्हायब्रेशन्स बघतच नाही. अशा वेळेला आपली बुद्धी गहाण पडते आणि आपण तिथं जातो आणि पकडलं जातो आणि चक्र पकडली की बसतो रडत. बेटर वे आपल्याला ऐकीव गोष्टीवरती लक्ष न देता आपण व्हायब्रेशन्सकडे अधिक लक्ष द्यावं आणि व्हायब्रेशन्स काय म्हणतात, श्री माताजी काय म्हणतात हे बघून आपण जावं. हे सगळ्यात उत्तम आहे आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची पकडी येणार नाहीत. कारण श्रीमातांचाच आदेश असणार आहे. तो चैतन्य येतं म्हणजे श्रीमातांची इच्छा आहे. म्हणून आपण व्हायब्रेशन स्वतः व्हायब्रेशन बघायच्या, स्वतःच व्हायब्रेशन्स बघायच्या. श्रीमाता अमक्या अमका आहे, मी काय करू, श्रीमाताने विचारायचं. लगेच हाताच्या बोटावरती लक्ष ठेवायचं. व्हायब्रेशन आल्या जायचं, नाही आल्या जायचं नाही. साधं सोपं गणित आहे. हे ज्याला समजतं त्याला गुरुतत्व विस्तारित होतं. मीच माझा गुरु म्हटलं पाहिजे त्याला. म्हणूनच म्हणायचं आहे, श्री माताजी आपल्या परमकृपेत मीच माझा गुरु आहे. मला अन्य गुरु करायची काही गरज नाही. मीच माझा गुरु आहे. मी स्वतःला गायडन्स करणार आहे. याचा असा अर्थ आहे. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. लगे आपल्या शरीरातलं चैतन्य ओढून आपण हृदयामध्ये आणायचं. आपलं सूक्ष्म देह आपला जागृत झाला पाहिजे. लगेच आत्मा आहे म्हटल्याबरोबर स्पिरिट, आय एम ए स्पिरिट. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. कारण ह्या सर्व नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे मी नाही आहे. जे समोर दिसतं ते सगळं नष्ट होणार असेल तर ते घेऊन काय करायचं आपल्याला. जे अजर आहे, अमर आहे, अविनाशी आहे ते आम्हाला पाहिजे आणि तो आमच्या आतमध्येच आहे. मी आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, होली गोष्ट, पवित्र आत्मा. म्हणून म्हणायचंय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. खालची चमडी फिरवायची आहे. म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिपूर्वक म्हणायचं. करायचं आहे म्हणून करायचं नाही, रोज करतो म्हणून करायचं नाही. भक्तिपूर्वक. रोज नित्य नवं पाहिजे ना. आम्ही काल केलोय रोज करतोय मग कंटाळा येते तसं नाही. रोज नित्य नवं. सहयोगी कशा ताजे तवाने टवटवीत, रोज नित्य नवे. फुलं कशी उमलतात, पण जेवढी उमलतात तेवढी सगळ्यांना आनंद देतात ना. तसं आहे ते. आपण देखील फुलासारखं रोज नवं उमललं पाहिजे. आपण चैतन्यानं फुललं पाहिजे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तिपूर्वक म्हणायचं. कर्मकांड नको, भक्ती योग पाहिजे, मध्य मार्ग. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलूया. 7-8 इंच वर, थोडासा वर खाली, मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का. पहिला स्वतःच बघायचं, मग दुसऱ्यावरती प्रयोग करायचा. फार महत्वाचं आहे. पहिला आपल्यालाच कळलं पाहिजे ना व्हायब्रेशन्स. दुसऱ्याला काय सांगणार आपण. स्वतःची तयारी करायची आहे. आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे.
दुसऱ्यांच्याकडे लक्ष देऊन आपली प्रगती कशी होणार? हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये आपल्याला त्याचा आनंद झाला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. कुंडलिनी वर आल्यावर त्याचं थोडं तरी झलक चेहऱ्यावरती दिसून यायला पाहिजे, वागण्यात बोलण्यात दिसून आलं पाहिजे ना. कशाचं ध्यान करतो आपल्या चेहऱ्यावरती कळतं. कशाचं ध्यान करता आपण? आपल्यामध्ये विचारच असतील, रोगराई असेल, आजार असेल तर आपण कसं ध्यान करणार आहे? हे सगळं घालवलं पाहिजे. कुंडलिनी आपल्याला बरी करते, परंतु आपण त्या दृष्टीनं गांभीर्यानं प्रयत्न करत नाही. पुन्हा एकदा शब्द कॅज्युअली घेतो, घ्यायचं नाही. तसं गांभीर्यानं करायचं, अगदी परिपूर्ण उतरायचं आहे त्याच्यामध्ये. परिपूर्ण मगच मिळतं, नाहीतर नाही मिळत. भक्तीची परिसीमा गाठायची आहे तर परमेश्वर आपल्याला देतो, नाहीतर नाही देत. द्रौपदीचं माहिती आहे ना, वस्त्रहरण चालू होतं सगळं, परंतु कृष्ण आले नाही. ती कृष्ण कृष्ण असं म्हटली नाही, परंतु नामस्मरण करत राहिली. पण शेवटी दातानी तिनं पकडलं शेवटचं पदर जो होता तो. आता काय व्हायचे होऊ दे म्हणून लाज सोडली तिनं, काय असेल ते कृष्णावरती सगळं ढकललं. आणि कृष्ण म्हटल्यानंतर तो देखील पदर तिच्या तोंडातून पडला आणि त्याच वेळी कृष्ण आले आणि तिला वाचवलं. याचा अर्थ काय की आपण देखील भक्तीची परिसीमा गाठली पाहिजे तर ते मिळतं, नाहीतर नाही मिळत. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपण. परिपूर्ण ध्यान त्यालाच म्हणायचं. अर्धवट ज्ञान नको किंवा ध्यान नको. म्हणजे पूर्ण ताकद आपण त्या कुंडलिनीकडे लावली पाहिजे. आपलं चित्त महत्वाचं आहे. चित्तस्य वृत्ती निरोधाः. चित्तामध्ये जी उर्मी उमटतात विचाराचे ते कमी झाले पाहिजेत. म्हणजे निर्विचार हे चित्तामुळे होतं ना. चित्त कुठे आहे आपलं? श्री माताजी म्हणतात चित्त कुठे आहे? चित्त जर योग्य मार्गात असेल, चैतन्यामध्ये असेल तर ते परमेश्वरात लीन आहे की नाही हे बघितलं पाहिजे. म्हणजे भक्ती मार्ग जो सांगितला ना संतांनी तो अगदी परिपूर्ण आहे. भक्ती केली ना तर योग आणि भक्ती या दोन्हीची सांगड घालायची. म्हणजे आपलं अधपतन कधी होत नाही. संतांचं कधी अधपतन झालं नाही. योगी माणसांचं झालं अधपतन. बरेच योगी लोक बाहेर फेकली गेली, अधपतन झालं. कोण कशात अडकलं, कोण कशात अडकलं. परंतु संतांचं अधपतन झालेलं उदाहरण दाखवून द्यावं कुणी पण. कारण ते भक्तीमध्ये उतरले होते, रममाण होते, त्यांना काहीच दिसत नव्हतं. त्यांनी सगळ्याचाच त्याग केलता आतून. परंतु योगी माणूस त्याग करू शकत नाही. जरी तो म्हटला मी त्याग केलो तर स्प्रिंग सारखं त्याचं काम आहे. स्प्रिंगला जसं दाबल्यानंतर आणि ज्यावेळी सोडतो त्यावेळी दुप्पट वेगानं वर येतं, तसं त्याचं आहे. वासना दाबून दाबून ठेवायची आणि एक वेळ अशी उफाळून ती वर येते की मग त्याचं अधपतनच होतं. तसं संतांचं नाही आहे. संतांचं काम कसं आहे? भक्तीमध्ये संपूर्ण त्याच्या भक्तीमध्ये विरघळून जातं सगळं. त्यांना काही दाबावं लागत नाही, काही करावं लागत नाही, कारण त्यांनी धरलेलंच नसतं. सोडणार काय ते? तसं त्यांचं काम आहे. म्हणून ज्यावेळेला आपण ध्यान धारणा करतो, योग करतो, त्यावेळी भक्तीची जोड द्यायची कधी पण. भक्तीनं करायचं म्हणजे आपण वरती टिकून राहू शकतो. अन्यथा आपलं अधपतन होतं. ज्ञानानं अधपतन होतं. परंतु ज्ञान भक्ती मार्गातून गेला तर ते ज्ञान टिकून राहतं आणि ध्यानही टिकून राहतं. लक्ष शस्त्राच्या वर आहे. जाणीव कशी आहे ती बघायचं. आता आपल्याला ओम असे दीर्घ स्वरामध्ये म्हणायचं आहे. म्हणत असताना लक्ष शस्त्रार आणि शस्त्रारच्या वरपर्यंत लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. ओ म्हटल्यानंतर सुरुवात शस्त्रारपासून करायची आहे. म जो आहे तो आकाश तत्वापर्यंत संपवायचा आहे. मध्ये लक्ष देत जायचं हळूहळू बरोबर बरोबर. ओम. ओ
थोडंसं शांत राहावं लागतं ओम म्हटल्यानंतर, कारण त्यातलं जे रिफ्लेक्शन आहे ना ते घेणं महत्वाचं असतं. त्यातलं ध्वनी ज्याला म्हणतो की कंपन, जे कंपन तयार होतं, आपण जो साऊंड म्हणजे जो मंत्र बोलतो किंवा जो बीज मंत्र बोलतो त्यानंतर थोडं पॉज घ्यावा लागतो, कारण त्यातून जी कंपनं तयार होत असतात ती कंपनं आपल्याला आनंद देत असतात. हे महत्वाचं आहे. त्यातलं मंत्र म्हणणं आणि म्हणून झाल्यानंतर थोडं स्तब्ध राहणं आणि त्यातून जो आनंद मिळणार आहे किंवा जे कंपन ध्वनी लहरी ज्याला म्हणतो, नाद ब्रह्म ज्याला म्हणतो, नाद ब्रह्म म्हटलं एक शब्द आहे त्याला, नाद ब्रह्म, तो नाद ब्रह्म त्याच्यात आपल्याला एकरूप व्हायचं आहे. लक्षात आलं? आणखी एकदा म्हणे ओम म्हणून झाल्यावर थोडा पॉज घ्यायचा आहे आणि लक्ष थोडंसं शांत बसायचं, म्हणजे कळतं आपल्याला की ते कंपन आपल्याला कुठपर्यंत वलय दाखवतं, आपलं वलय दाखवतं ते. ओम ओ व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक जाणवतो. वलय जे आहे ना आपल्या होताना, ते वलय मुद्दाम लक्ष द्यायचं आहे. आपण बंधन त्यासाठी घेतलं नाही, कारण वलय कळलं पाहिजे आपल्याला. आपोआप वलय तयार होत असतात आपल्या भोवताली या मंत्रामुळे, ह्या बीजाक्षरामुळे. ही जी बंधनं असतात ती आपोआप पडतात काही वेळेला. आपलं चित्तानं बंधन घेतोय आपण, वलयाकडे लक्ष देतोय चित्तानं. कारण ज्यांचे हातच नाही त्यांनी बंधन कसे घेणार? दुसरा एक प्रश्न. समजा ज्यांचे हात नाही आहेत, आपण असं समजून चला, त्यांनी बंधन कसं घ्यायचं? कुंडलिनी कशी चढवायची त्यांनी? का त्यांना काही अधिकारच नाही आहे? तर याचा अर्थ असा आहे की चित्त महत्वाचं आहे आपलं. आपण चित्तानं कुंडलिनी चढवू शकतो, चित्ताने बंधन घेऊ शकतो. किती महत्वाचं आहे ते, आणि हे शिकलं पाहिजे आपल्याला. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आणखी एकदा आपण अ, उ आणि म असं म्हणूया. अ म्हटल्यानंतर शस्त्रापासून सुरुवात करायची, उ मध्ये वर जाण्यासाठी मध्ये, आणि म जो आहे मकार तो आकाश तत्वामध्ये. असं 3 ठिकाणी आपण अ उ म म्हणायचं आहे. ओम अ फरक लक्षात येतोय काय बघायचं आहे आपल्याला. आकार, उकार आणि मकार. ओम, ओम मध्येच सगळं आहे. सगळे बीज मंत्र ओम मध्येच आहेत. ओम मध्ये सगळी बीज मंत्र आहेत, सगळी बीजाक्षर त्याच्यातच आहेत, आणि सगळी चक्र पण त्यातच आहेत, शरीरातील आणि शस्त्राराच्या वरची पण चक्र त्यातच आहेत. कसं? 3 आहे. 3 म्हणजे 3.5 झालं. 3.5 हाताचा देह आहे, त्यामध्ये आहे. त्यानंतर अर्धबिंदू आहे, म्हणजे वरफार आहे, तो अर्धबिंदू शस्त्रारच्या वर. टिंब म्हणजे बिंदू. आणि ओम म्हणल्यानंतर जो वलय तयार होतो तो वलय, आणि तो सतत आपण त्याकडे लक्ष देणं म्हणजे प्रदक्षिणा. त्याच्या भोवती प्रदक्षिणा म्हणजे सतत लक्ष द्यायचं त्याच्या भोवती. म्हणजे ओम मध्ये सर्व आहे ना, हे आपल्या लक्षात येईल. पुन्हा एकदा अ उ म असं घेऊया. अ म्हटलं की शस्त्रार, उ म्हटलं की शस्त्रारच्या वर 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 जायचंय आकाशपर्यंत. आकाशात गेले की म महेश मकार. ओम आपलं वलय भक्कम होण्यासाठी ओम ही बीजाक्षर अत्यंत उपयुक्त आहे आपल्याला. कारण त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती प्रचंड आहे. कारण शस्त्रार्थ हे बीज मंत्र आहे.
त्यामुळं सहस्त्रार मधली तर व्हायब्रेशन्स वाढणारच, प्लस आपल्यातलं वलय वाढवण्यासाठी ओमचा उच्चार अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला निर्विचारिता ताबडतोब येऊ शकते. पुन्हा एकदा आपण ओम असं दीर्घ स्वरामध्ये म्हणूया. पण ते कसं म्हणायचं बघा आता, एक वेगळ्या पद्धतीनं. जसं अ म्हटलं की मूलाधार पासून लक्ष सहस्त्रारपर्यंत आणायचं. उ म्हटलं की सहस्त्रारपासून आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. आणि म म्हटलं की आकाश तत्वातून त्याच्याही वर जायचं आहे, जल किंवा तेज तत्वापर्यंत. असं खरा अर्थ आहे त्याचा. आकार, उकार आणि मकार. परंतु आपल्याला जाता येत नाही काय वेळेला, पण आपण जायचा प्रयत्न करूया. उ म आलं लक्षात, कसं म्हणायचं आहे. तत्क्षण वरती जाता आलं पाहिजे. तत्क्षण म्हणजे ओमला किती महत्व आहे. आपण नुसतं तोंडी ओम म्हणतो, त्याचा इफेक्ट बॉडीवरती काय होतो, कुंडलिनीवरती काय होतो, चक्रावर काय होतो, याचा कधी अभ्यासच करत नाही. हे जर केलो तर त्याचा त्या मंत्राचा उपयोग आहे. नाहीतर ती पोपटपंची झाली, कर्मकांड झालं. मग त्याचे साईड इफेक्ट होतात आपल्यावरती वाईट. मग एवढा मंत्र म्हणतो, एवढी स्तोत्र म्हणतो, मला त्रास का होतो, होणारच. कारण चुकीच्या पद्धतीने कॅज्युअली घेतलं सहजयोगाला, आतमध्ये नाही उतरलं, गांभीर्यानं काही शिकलंच नाही, तर तसंच होणार. आणखी एकदा म्हणूया उ म. म्हणल्यानंतर काय करायचं, मूलाधार पासून शिस्तीत सहस्त्रारपर्यंत यायचंय. आकार, देहाचा आकार. उ म्हटलं की सहस्त्रार पासून आकाश तत्वापर्यंत जायचं, म्हणजे उकार. आणि महेश, आकाश तत्वापासून तेज तत्वापर्यंत महेश. आलं लक्षात. त्या पद्धतीनं प्रयत्न करायचा. त्याच्यामुळं आपली कुंडलिनीची उंची वाढते आणि वलय आपलं वाढतं. हे म्हटल्यामुळं, ओम म्हटल्यामुळं वलय पण आपलं वाढतं. वलयाकडे पण लक्ष जर दिला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या भोवती एक तेजो वलय आहे ओमचं. ओम म्हटल्यानंतर कुठलाही मंत्र म्हटल्यानंतर त्याचं वलय निर्माण होत असतं. कुठलेही बीजाक्षर घ्या, ते जर म्हटलं तर त्याचं तेजो वलय आपल्या शरीराच्या भोवताली तयार होत असतं. कित्येक वेळेला फोटोमध्ये आलेलं आहे ते. आपल्यामध्ये आले ना, तेजोवलय आले, वर आलेलं आहे, सहस्त्रार वर आलेला आहे, कुंडलिनी वर आलेली आहे, चक्र किंवा त्याची जाणीव झालेली आपल्याला वर आले. ते फोटो टिपतं, कॅमेरा टिपतो. परंतु आपल्याला प्रत्यक्ष त्याची जाणीव होणं महत्वाचं आहे. कॅमेऱ्याला कळतं, निर्जीव कॅमेऱ्याला, आणि आपण सजीव असून आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे. लक्ष आता पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे, आकाश तत्वामध्ये. आणि श्री माताजींचं एक प्रवचन आहे, अगदी गांभीर्यानं ऐकायचं आहे आपल्याला. श्री माताजी काय म्हणतायत आणि त्याच्यावरती मनन चिंतन झालं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण श्री माताजी जे काय बोलतायत ते आपण आपल्या हृदयामध्ये आणि हृदयातून रक्तामध्ये उतरवायचं आहे. त्यासाठी हे लेक्चर आपण ऐकूया. तो आपका जो अहंकार है उसमें थोड़ा सा तृप्त होकर के आप उसमें चिपके रहते। आपने ऐसे भी लोग देखे होंगे कि जो कुछ अपना है सब कुछ दे करके पैसा वगैरह, और इन साधुओं के पास में वो लोग झाड़ू मारते। सहज योग की प्राप्ति
इतनी सहज में हो जाती है कि उसके प्रति लोग कैजुअल रहते। जैसे कि आंख की प्राप्ति हमको एकदम सहज हो गई तो हम उसके तरफ कैजुअल है, उसकी कोई कीमत ही नहीं हमको कि ये आंख कितनी कीमती है। जिस दिन आंख हमारी जरा सी दुखती है तो पता चलता है हे भगवान। इसीलिए बाधा का होना भी जरूरी हो जाता है। अगर बाधा नहीं हो तो सहज योगी तो बिल्कुल परवाह ही न करे। हाँ, बाधा तो आपके ऊपर निर्भर है, आप कब तक पकड़ेंगे तब तक बाधा है, उसे क्या किया जाए। कुछ कुछ लोग आपको मालूम है ऐसे हैं कि जो पार हो गए सो पार हो गए, उनको छूता नहीं, कभी वो पकड़ते नहीं है, लेकिन उनकी पूर्व जन्म की बड़ी पुण्याई है। उनको भी सतर्क रहना चाहिए, इसे भूल नहीं जाना चाहिए कि हमें पकड़ा नहीं तो हम कोई विशेष हो गए, कोई बात नहीं। कैजुअल जिसको कहते हैं, कैजुअली सहज योग के प्रति रहना, हम लोगों को बड़ा महंगा पड़ेगा। आंख के प्रति आप अगर कैजुअल रहे तो कोई हर्जा नहीं, क्योंकि आपकी आंख, हाथ, पैर, शरीर देखने वाला तो है ही कोई तैयार, उसको देखने का नहीं है, लेकिन आपका सहयोग आप ही को देखना है। ये दोनों में अंतर है बड़ा। आपका शरीर कोई संभाल लेगा, आपका सब कुछ जो कुछ भी है, बाकी का जितना भी 3 डायमेंशन जिसको मैं कहती हूँ वो सब समझ जाएगा, लेकिन आपका सहयोग आप ही को साधने का है। आप ही को उसमें बढ़ने का। और कैजुअल इतने हम हैं, इतने कैजुअल हैं कि हमारे पड़ोस में ही कोई आदमी बैठा हुआ है, उससे भी हम नहीं कहते कि अरे भाई जिससे मिलो उससे यही बात करो। डेडिकेशन इसी का देना पड़ेगा, सहयोग का। अभी बहुत से लोग हैं, शरीर के बहुत से अंग अलग अलग पिछड़े हुए हैं। अभी कल देखिए कि वो दिन की बात है कि वो लड़की के बाधा हुई तो उसका भाई आया, वो पट से पार हो गया। संसार में ऐसे बहुत से आपके अंग प्रत्यंग कहीं कहीं गिरे हुए हैं, उन सबको इकट्ठा करना है, ये भी एक बड़ा भारी सहयोग है। अपने घर में ही कोई आदमी बगैर सहयोग के कैसे रहता है, देखते। आप अगर हमारे घर में हैं तो सबको सहयोग में आना पड़ेगा, पार होना पड़ेगा, बाधा रखनी नहीं पड़ेगी, इसका इंसिस्टेंस होना चाहिए, उसमें गुस्सा नहीं करना, लेकिन उनसे बात यही करनी चाहिए, बोलना यही चाहिए, उसमें बिल्कुल कैजुअल पना नहीं चलने वाला। खाते उठते बैठते जैसे श्वास चलती है, हर श्वास के साथ में सहज योग को प्रस्थापित करना होगा। क्योंकि अगर आप अपने को कोई विशेष रूप मानते हैं, अगर आप अपने मंदिर को सोचते हैं कि इसमें कोई विशेषता है, तो इसमें घंटानाद होना ही चाहिए हर समय, नहीं तो व्यर्थ जाएगा। सहज योग भी व्यर्थ जा सकता है, ये समझ लीजिए आप। ये भी दूसरी बात बता दूं कि बगैर सहयोग के आपका कोई व्यक्तित्व है नहीं। अब उसके बगैर आपका निखार भी है नहीं, उसके बगैर आपका कोई स्थान भी है नहीं। क्योंकि ये परमात्मा के राज्य में जब आप आ गए तो उसका आपको सिटीजनशिप लेना ही पड़ेगा। मैं बहुत से लोगों से सुनती हूँ, कल हमारे भाई साहब आए थे, कहने लगे कि हम गजानन महाराज के पास गए। मुझे तो पता नहीं कौन गजानन महाराज है कि कौन है, तो फड़के ने बताया कि वो तो गजानन महाराज के, उस पर हमने देखा कि आज्ञा चक्र, विशुद्धि चक्र, फलाना 3 चक्र पकड़ते हैं। उन्होंने वही बैठे, वो भी थे नक्की से, उन्होंने अपने अनुभव बताया गजानन महाराज के कि उनके फोटो से ही पकड़ते। मैंने कहा लो, और उसके 3 चक्र पकड़े। मैंने कहा तुमको मैं घर में तुम्हारी बहन बैठी हुई हूँ, तुम क्या को गजानन महाराज में गए थे? पहले सबने बोला संत पुरुष। अरे मैंने कहा वाइब्रेशन से देखो संत पुरुष है कि नहीं, कैजुअली चले गए, उनको भी देखना चाहिए। ये कोई सहज योग हुआ?
राजा बनने के बाद भिखारी बनने वाले लोगों को निकाल देना चाहिए। लेकिन जान के नहीं बन रहे भिखारी, वो तो कैजुअलनेस में चले गए, हम उधर भी चले गए। क्या करें, हमारी बीवी ऐसी है, क्या करें, हमारा बाप ऐसा है, क्या करें, हमारी लड़की ने कहा चलो हम भी चले। फिर क्या हुआ, आए तो माता जी आज्ञा चक्र पकड़ गया, पेट का वो पकड़ गया, नाभि चक्र पकड़ गया, 3 चक्र काल पकड़ लेते। अभी मैं उसकी सगी बहन इधर बैठी हुई हूँ, तुमको गजानन महाराज जाने किसने कहा था। फिर कहने लगे कि हम लोग ने सोचा कि हम लोग की हालत बहुत खराब हो गई तो भी साईं बाबा के जाएंगे। तो पहले कहा पहले तुम इधर आओ, अपना पेट ठीक कराओ, फिर साईं बाबा के जाओ। नहीं तो वहां भी जाके तुमको क्या अक्कल आने वाली है, हजारों जाते तो क्या वहां पे तुमको मांगना क्या है, मटीरियल चीज मांगनी है साईं बाबा के पास में। कब मनुष्य की इच्छाएं पूरी होंगी। अब सब हो गया ना मटीरियली, और क्या चाहिए तुम लोग को। राजे रजवाड़े होकर के भी क्या चाहिए तुमको। अब जो देने को आए हैं, जो पाने का है, वो बहुत महत्वपूर्ण है मानव जाति के लिए। परमात्मा ने बहुत सोच विचार के तुमको बनाया हुआ। इधर उधर का पड़ा हुआ दिमाग में इतना ज्यादा मैल है, उस सबको उठा के फेंक दो। फालतू की चीजें इकट्ठी करके रखी हुई है, सारा जंक इस मंदिर में से फेंक दो। उस मंदिर की प्रतिष्ठा बनाओ। हर एक हृदय में एक एक दीप जलाने का है। अपने घर को पवित्र करो, अपने परिवार को पवित्र करो, अपने समाज को पवित्र करो। रिश्तेदारों का बड़ा आपको ख्याल है, रिश्तेदार बहुत हो गए, उनके लिए आए, मेरी सास आई है, अरे उसके मेरे को देना चाहिए, उसके लिए मुझे करने का है। क्या देगी तुम्हारी सास तुमको, जाओगी तो जूते देगी, जूते। आपके रिश्तेदार सिर्फ ये हैं, आप जान लो। इनके सिवा तुम्हारा कोई रिश्तेदार नहीं है। सहजयोगी ही सहजयोगी के रिश्तेदार है, क्योंकि वो भाषा ही और बोलते हैं, उनका तरीका ही और है, उनका ढंग ही और है। इस पे प्राण लगाने पड़ेंगे अपने। और प्रेम, प्रेम को बांटना होगा। चित्त की धार पे प्रेम बहेगा। चित्त को पहले ठीक करो, अपने चित्त को हल्का करो। सब दुनिया भर की चीजें इस चित्त पे रखने से सहयोग कैसे उतरेगा। चित्त के ही ऊपर चला आ रहा है, धर 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 धर। देखिए प्रभु तो तुम्हारे ऊपर उड़ालने के लिए बैठा हुआ है, लेकिन तुम्हारा चित्त कहाँ है। 2-2 मिनट में चित्त इधर उधर होता है। उसके चरण में सिर्फ चित्त को देने का। तुम्हारा पैसा कौड़ी धेला कुछ नहीं चाहिए, उसको रखो अपने पास में। ये मनुष्य की मुफ्ता है, उसे जोड़ रखा है, उसका महत्व क्या है। महत्व अपने चित्त का करो, उसी चित्त पे परमात्मा उतरेगा। तुम लोगों को 10-10, 20-20 साल तो उन्होंने जवान कर दिया। शरीर तुम्हारा ठीक होगा, मन की भावनाएं तुम्हारे शुद्ध कर दी, तुम्हारे अंदर कलेक्टिव कॉन्शियसनेस आ गया। आप क्या अभी दौड़ रहे हो इस चीज के लिए, उस चीज के लिए, उसका महत्व ज्यादा है तुम लोगों को। पहले भी जन्म में बहुत कमाया था, सब गोबर यही छोड़ के गए थे, और फिर और इकट्ठा करो और फिर यही छोड़ के जाओगे। कैजुअली रहना सहज योगी के लिए बड़ी बड़ी ही खतरनाक चीज है। गफलत कहते हैं जिसे। बड़ा भारी युद्ध खड़ा हुआ है। आप जानते हैं कि किस कदर दूसरे भी संहार के भी तरीके तैयार हो गए। सहयोग एक कमल जैसे इस कीचड़ में खड़ा हुआ है।
नाजुक, सुरभित, सुगंधित, सुंदर, और आप उसकी पंखुड़ियां हैं। कीचड़ जितना भी आप पे गिरेगा छटक जाएगा जब आप जानेंगे कि आप कमल हैं। आप कीचड़ नहीं है। जब मैं कहूँ किसी से कि तुम्हारा कोई चक्र पकड़ा है तो ठीक ही है, वो कीचड़ निकाल डालो। तुम तो कमल बना दिए गए हो ना। तुम तो कमल हो। कमल पे अगर कीचड़ गिर जाए तो कमल को चाहिए कि उठा के फेंक दे, और टिकने भी नहीं वाला उस पे। हर एक को सहयोग के प्रति जागरूक होना पड़ेगा। अगर सहयोग की नैया पार लगानी है तो अपने छोटे छोटे परिवार के और छोटे छोटे घर के प्रश्नों को लेकर के मत बैठो। कब तक इस कीचड़ को पकड़े रहोगे अपने साथ? कोई तुम्हारा साथ देने वाला नहीं है। लड़के की शादी होगी, लड़की की शादी होगी, फलाना होगा, होगा होगा, नहीं होगा नहीं होगा, उसमें खर्चा करेंगे, उसमें नाम कमाएंगे, और सहयोग में, सहयोग के लिए टाइम नहीं हमको। सबसे बड़ी बात यह है कि भारतवर्ष के लोगों के पास में पैसा वैसा ज्यादा नहीं, उनकी इतनी देखा जाए तो आर्थिक दशा कुछ खास अच्छी नहीं है। लेकिन जान के रहना चाहिए हमें कि इसी भारतवर्ष में वाइब्रेशंस हैं जो कि सब चीज को कंट्रोल करता है। अभी तक कोई और दो देश होता तो कोलैप्स हो गया होता। उसी वाइब्रेशंस के सहारे ही तुम लोग जी रहे हो। कितना बड़ा देश है, ऐसे महान देश पर पैदा हुए हो, और सब कुछ तुम जानते हो। वहाँ अंग्रेजों से तो मुझे बताना ही नहीं आता कि मैं क्या बताऊं। देवी महात्मा इन्होंने पढ़ा नहीं, इनको देवी क्या मालूम नहीं, इनको माँ मालूम नहीं। इतने गंदे लोग हैं वहाँ जिनको माँ नहीं मालूम। ऐसे लोगों को मैं क्या बताऊं माँ का महात्म्य, मुझे तो रोना आता है। और तुम लोग ऐसे कैजुअल हो गए हो, जैसे दाढ़ी बनाते हो ऐसे ही जान में बैठते हो। कैसे होगा भाई? मेरे भाई लोग बोलते हैं क्यों मर रही हो सुबह से शाम तक, तुम्हारी तबीयत को कुछ हो जाएगा तो तुम्हारा पति हमको क्या कहेगा। रात को 4-4, 5-5 बजे सोती हो, दिन भर मेहनत कर रही हो, क्यों कर रही हो? क्या तुमको मिलने वाला समझ में नहीं आता है। अभी उनको समझ में नहीं आता और मेरी भी समझ में नहीं आता। उनकी मेरी समझ जब एक बैठेगी तभी कुछ काम बनने वाला। अकेले मैं लड़ सकती हूँ ना, लेकिन उससे तुम लोग को क्या लाभ होगा? कैजुअल रहना, कैजुअली चलना अपने प्रति उदासीनता है, अपना अनादर है स्वयं ही। जिस राजा को सारा धन मिल गया है वो कैजुअली रह रहा है। अरे राज करो, विराजो। छोटी छोटी बातों को लेकर के क्या सहयोग को खत्म करने वाले हो? अपने अंतर को साफ करो, अपने हृदय को साफ करो, चालाकी छोड़ो, अपने हृदय को साफ करके देखो कि क्या हम अबोधिता में, इनोसेंस में बैठे हुए हैं। मेरे ऊपर कोई उपकार नहीं हो रहा है आपका। आप ही पर, अपने पर ही। आप जो मांग रहे थे, सालों से खोज रहे थे, वही मिल रहा है। अब चरम सीमा पे आने पर ये क्या पागलपन लगा है? जो चरम सीमा पे आ चुका है उसको मुख मोड़ते आपने देखा नहीं होगा, लेकिन मैंने बहुतों को देखा।
पहले तो चिपकाना पड़ता है, चिपको चिपको चिपको। कभी कभी ऐसा भी विचार बनता है आप लोगों का कि हम लोग क्या कर सकते हैं, हमारे तो देश में इतनी खराबी है, हम लोग तो गरीब आदमी है यहाँ पर, हमारी तो परेशानी है, हम क्या देश का उद्धार करेंगे, माता जी यूं हमको चढ़ाती है। अच्छा है कि तो आपके पास पैसा नहीं, इतने वो पैसे वालों को रियलाइजेशन दिया है, कहाँ है इसमें, कौन है, दो चार हैं और वो भी कंजूसी करते हैं, बहुत पैसे वाला तो कोई है ही नहीं अपने पास है। लाखों पति करोड़ों पतियों को दिया है रियलाइजेशन, क्या कर रहे हैं? अच्छा पैसा नहीं, इसकी झंझट तुम्हारे बहुत कम चिपकी हुई है, कम पैसे बहुत अच्छा है। देख लिया मैंने ये पैसे वालों को, बड़े बड़े पदाधीशों को देखा, बड़े बड़े मिनिस्टरों को देखा, ये देखा क्या है उनके, तुम्हारे जैसा आनंद तो वो लेते ही नहीं है। पार हो गए, बैठ गए, उसके बाद में ढंग से बड़ा पैसा लेके बैठेंगे, बड़े बड़े मिनिस्टर हुए, बड़े बड़े सेक्रेटरी हुए हैं, पार क्या किया उन्होंने? उनके घमंड के मारे भगवान बचाए रखे। भगवान के पास में कौन है सेक्रेटरी और कौन है राजा? मुलाला पुढे पाठवा। सगळ्यांच्या उतरल्या की नाही माताजी सहित? गुलाबाची फुलं येती तिकडे, इथे बस ते. अहो हा केवढा मोठा जीव आहे, हे ओळखा, हे ओळखा, कोण आहे ते, हे कोण आहे? फार मोठे जीव आहेत, त्यांची मंदिरं बांधलेली आहे तिकडे, ज्याला तुम्ही पूजायला जाता ना ते येणार आहेत धर्तीवर, आणि तुमचे मंदिर करा ना तयार. मुलं आधी घेऊन या, तुमच्या आधी पुढे घालून. वो आपसे भी अच्छे है कि उनको कोई पैसे का गंध ही नहीं है और भी अच्छे है कि उनको कोई पोजीशन नहीं है, इन सब मूर्खताओं से छूटे हुए हैं इनको तो बस माता जी चाहिए. कल कुछ बच्चे आए थे, उनकी माँ ने कहा चलो कल नहीं, अभी थोड़ी देर तो ठहरो ना. उनको कोई चॉकलेट नहीं दे रही थी, कुछ नहीं, अपने बैठे थे, माता जी से यही हमको चॉकलेट चाहिए, हमको सिनेमा उनमा कहीं नहीं जाने का, हमको यही चाहिए, माता जी के पास चलो. वो ज्यादा समझते हैं तुम लोगों से, तुम भी इनके जैसे हो जाओ, सब कुछ छोड़ दो पिछला, ऐसे ही हो जाओ, फिर से तुम बच्चे ही हो गए हो. अब क्या सुंदर रूप है, ऐसे ही तुम भी थे बेटे, तुम भी ऐसे ही थे सब लोग, ये कहाँ से ऐसे विद्रूप हो गए सब लोग. अपनी विद्रूपता से घबराओ, दूसरों की स्वरूपता को देखो. मैं जब चली जाऊंगी तब सहज योग पर, माँ जब चली जाती तो घर संभालना बच्चों का काम हो जाता है. आने पर दिखना चाहिए कि सहयोग बढ़ा के रखा हुआ है मेरे बच्चों ने, और नहीं तो आने पर दिखा 8-10 वहाँ उनके आज्ञा चक्र पकड़े हैं, किसी के नाभि चक्र पकड़ा है, किसी का विशुद्धि चक्र पकड़ा है, कोई उनके पास चले गए, कोई उनके पास चले गए, कोई बीमार पड़ गए, किसी की हालत खराब, किसी की बीवी अस्पताल में, कोई पागल खाने में. अरे भाई ये क्या हो गया?
और ये नहीं सोचना है कि हम छोटे आदमी हैं। अरे तुम लोग बहुत बड़े आदमी हो, ये बड़े बड़े किसी काम के नहीं, पारी नहीं होते। अपना बड़प्पन जान करके बात करो, अपने को खोल करके बात करो। एक अक्षर सहयोग में जो बोलता है, सरस्वती साक्षात वहां के बैठ जाएगी। मैं आपसे बता दूं, आप बोल के देखिए, आपके अनुभव होंगे। सहयोग पे बोलना शुरू करो, सरस्वती आपके वाणी में आ जाएगी। लिखना शुरू करो, आपके लेखनी में आ जाएगी। किसी कार्य को लो, साक्षात हनुमान खड़े हाथ जोड़ करके, ये माँ बोलो किसके साथ खड़ा हो जाऊं मैं। हनुमान जी सारा काम कर रहे हैं आपका। कोई भी काम लो माँ का नाम लेकर के, कोई सा भी काम संसार का लो, चाहे किसी चीज का, वो करेंगे। और सहयोग के लिए तो साक्षात 5 चिरंजीव खड़े हुए हैं आपके लिए। सब लोग अपनी शक्तियां तुम्हारे ऊपर लगा करके पीछे बैकग्राउंड में खड़े हुए हैं। और देखा कैसी नट जी जो आए हैं उनकी हालत खराब, वो इधर उधर देख रहे हैं। नाटक कैसे रचेगा? आधा अधूरापन नहीं चाहिए। मेरे को टाइम नहीं मिलता माता जी ध्यान में बैठने को। टाइम नहीं मिलता मतलब क्या? टाइम है किसके लिए? किसने दिया टाइम तुमको? अपने लिए टाइम नहीं मिलता तो भगवान बेचारा रखे तुमसे टाइम कैसे नहीं मिलता? 4 बजे सवेरे उठना चाहिए। तुम्हारी माँ को देखा है तुमने कितने घंटे सोती है? 4 बजे सवेरे उठ करके बैठो, अपने मन से कहो 4 से 5 तक ध्यान में जाने का है। निद्रा मुद्रा फेंक देने। रात का जागरण छोड़ो, फालतू लोगों से बातचीत करना छोड़ो, फालतू एसोसिएशन छोड़ो, रिश्तेदारी छोड़ो। बेकार के लोग हैं, सब भूत वाले हैं। उनके लिए अपना टाइम बर्बाद करने के लिए हम है कहाँ यहाँ पर? मैं तो एक भी क्षण, आपको आश्चर्य होगा कि सहयोग के सिवाय बिताती नहीं, एक भी क्षण। हमारे पति के ऑफिस में हजारों आदमी आते हैं, जब कभी रिसेप्शन होता है तो हजारों आदमी से हाथ मिलाना पड़ता है। जागृति जो हाथ मिलाते हैं, जागृति उसको दिया, वो फट से देखती हूँ कि जागृति हो गई। मुझे आती है हंसी। जिस देश में जाती हूँ उस देश में जागृति देती हूँ, जिससे बात करती हूँ उसको जागृति देती हूँ। वो बोलते रहता है, उसको उधर जागृति देती रहती हूँ। वो अपना बोलते रहता है दुनिया की चीज। जहाँ मौका मिलता है वहाँ जागृति देती रहती हूँ। विक्टोरिया स्टेशन पर टिकट कलेक्टर एक था, मुसलमान। तो उसको टिकट लेने के टाइम में मैं जब खड़ी थी तो लाइन बहुत लंबी थी, तो मैं दे रही थी। पाकिस्तान का होगा, पता नहीं, जहाँ का भी। हाँ, पाकिस्तान का था। तो उसको मैं जागृति दे रही थी खड़ी खड़ी, सामने वालों को भी जागृति दे रही थी, उसको भी। जैसे उसको टिकट दिया, उससे मेरी ओर देखा, पार हो गया। तो वो सबका टिकट दे के जो अंदर में आ गया और आकर के मेरे कंपार्टमेंट में बैठ गया। उस कंपार्टमेंट में मैं अकेली बैठी थी। कहता, आप कौन है? आपने में इतनी कशिश कौन कैसी है? मैंने कहा, आप कौन है? पहले मेरा नाम हुसैन है। फिर मैंने कहा, बैठो। हुसैन मियाँ। ऐसे हाथ करो। कहले, ये क्या हो रहा है ठंडा? आप कौन है? मैंने कहा, देख लो कौन है, पहचानो। रूम में मैं गई थी, बहुत दिन पहले की बात है। वहाँ बहुत से आर्टिस्ट बैठे हुए थे, कुछ पेंट कर रहे थे। एक को पार कर दिया, वो उठा और आके धीरे से, पहले उससे किसी से कुछ कहा और उसके बाद आकर के दोनों पैर पकड़ करके बैठ गया और रोने लगा जोर जोर से कि माँ तुम कब आई? अब मैं तो वहाँ बड़े भारी अफसर की बीवी बन के गई थी। 3 आदमी घर में, 4 आदमी घर में खड़े हुए थे। वो लोग सब एम्बेरेस्ड हो गए कि ये क्या कर रहा है। कल लगे कि नहीं माँ, तुम मुझे मिल गई। रात में तुम स्वप्न में आई थी, तुमने कहा था कि मैं ऐसी साड़ी पहन के आऊंगी, वैसी तुम पहन के आई। एक क्षण भी सहयोग के सिवा मुझे कुछ सूझता ही नहीं है। सब पिछला भूल गई मैं। बड़े बड़े जन्म हुए, बड़े बड़े हो गए सब लोग, सब भूल गई हूँ मैं। पिछला अगला सब भूल गई हूँ। यही क्षण में सहयोग ही मुझे याद है और मुझे कुछ याद नहीं। ऐसे ही आप लोगों को भी हर क्षण हर पल सहयोग है। जहाँ बैठे हैं वहीं पे
घड़ियां फेंक दो, पहले उतार, घड़ियां फेंक दो, घड़ियों की गुलामी फेंक दो, सहयोग की गुलामी करो। सहयोग तुम्हारी घड़ी है। 12:30 बज गए, उस दिन कोई हर जाने बैठे हुए, 3 बज गए बैठे हुए, सहयोग में बैठे हो। सहयोग क्या टाइम का गुलाम है, क्या घड़ी का गुलाम है? किसी भी कायदे कानून के हम गुलाम नहीं है, हम सिर्फ सहज योग में खड़े हुए हैं। जितना भी टाइम लग जाए बैठे रहेंगे, जहाँ भी बैठे बैठेंगे। अब कोई पेट के गुलाम है जो टाइम से खाए? हम किसी के भी गुलाम नहीं है। होते रहता है सब चीज, होने वाली। अपनी गुलामी पहले छोड़ो, सब चीजों की जितनी पुरानी गुलामी है सब छोड़ो, पहले घड़ियों को फेंको उठा करके। सिस्टम नहीं बनाओ किसी चीज का, सहयोग में सिस्टम नहीं बन सकता है। उसके अपना सिस्टम बनता रहेगा, उसके सिस्टम को बनने दो। तुम लोग ने सिस्टम बनाया तो जड़ हो जाएगा। डिसिप्लिन मत बनाओ, उसकी डिसिप्लिन चलने दो अपने अंदर में। हाँ, जो लोग पार नहीं हुए उनके लिए डिसिप्लिन जरूरी है, वो तुम करो। लेकिन जो पार हो चुके हैं उन्होंने अपनी डिसिप्लिन अंदर करनी है, अपने आप अंदर डिसिप्लिनिंग हो जाएगा। सहयोगी का अपना अंदरूनी डिसिप्लिन है, वो अगर इनडिसिप्लिन करे तो उसकी माफी नहीं है। और जो सहयोगी नहीं है उसको माफ करो, क्योंकि वो अभी तक जानता नहीं है डिसिप्लिन क्या चीज है। उसको तो संसारिक डिसिप्लिन मालूम है, डंडे वाली। सहयोगी की अपनी ही डिसिप्लिन अंदर से आने दो, अपने ही अंदर से उसको जगने दो। देखो तुम लोग कितने उसके डिसिप्लिन में चल रहे हो, उसके हाथ पैर के साथ घूम रहे हो, उसकी लहर के साथ उठ रहे हो। समुद्र की लहर की किसने डिसिप्लिन बांधी है? यहाँ बैठे बैठे आप लंदन में कौन से टाइम में हाई टाइड आएगी और लो टाइड आएगी ये बता सकते हैं? इस जगह में बैठे हो, किसने बांध के रखी है उसकी डिसिप्लिन, जो आप किसी की डिसिप्लिन बांधने लग गए? उसके डिसिप्लिन में उतरना सीखो, उसके इशारे और उसके यंत्र में बढ़ना सीखो। उसका यंत्र चल रहा है, अपना कुछ मत बनाओ। अपना बस ये कहो कि चलो सहयोग में उतरो, चलो लगाओ टाइम उसी में। घड़ी अगर लगानी है तो सहयोग के लिए, अलार्म लगाना है तो सहयोग के लिए। कैसा है फंसा? क्या ये देखिए, ये उम्र है और ये सहयोग है। बघा बघा बसा बसा, तुम्ही जवळच आहात माझ्या, सगळे अगदी जवळ, हृदयाशी आहात, हृदयामध्ये आहात, कुठे दूर नाही तुम्ही, समजलं पाहिजे। संसार का एक पत्ता भी उसके डिसिप्लिन के बगैर नहीं चल सकता। उसके डिसिप्लिन में अपने को घोल दो, उसकी हार्मनी में चले जाओ, उसके साथ हार्मोनाइज कर लीजिए पूरी तरह से। जब वो उठता है तो उठ गए, जब वो गिरता है तो गिर गए। जब हम अपना कुछ लेकर के बैठ जाते हैं तो उससे अछूते रह जाते हैं। अपने को उसी के साथ मोल्ड करते चल। सिर्फ सहयोग से हो सकता है और किसी चीज से नहीं हो सकता, और कोई संसारिक लौकिक चीजों से नहीं हो सकता है उसका काम। हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं बघायचं. लक्ष शस्त्राच्या वरतीच असू दे, दोन्ही हातांच्या बोटांच्या वर आणि आपल्या कवचावरती ठेवायचं.
श्री माताजी नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर, कुंडलिनी वरती उचलायची, लक्ष कुंडलिनीकडे. शिस्तीत करायचं. एक गाठ. दुसऱ्या वेळेला लक्ष कुंडलिनीकडे, कुंडलिनी वर येते तिकडे लक्ष द्यायचं. हाताबरोबर वरती येत असते. बांधाय 2 गाठी. तिसऱ्या वेळेला शिस्तीत वर चढवायची, लक्ष कुंडलिनीकडे. वरती आणायची तिला. 3 गाठी. तिला वर काढून 3 गाठी वरती बांधायची. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचाकडे, हाताकडे द्यायचं नाही, कवचाकडे. कारण हातातून चैतन्य येऊन कवच तयार होते, त्या कवचाकडे लक्ष द्यायचं आपल्याला. श्री माताजींचं लेक्चर आहे अमृतवाणी, ती आपण आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. उद्या दिवसभर आपण त्याचं मनन चिंतन करत राहायचं. श्री मातांनी काय सांगितलं ते कसं आपल्या आतमध्ये उतरवता येईल, कसं आपल्यातले दोष काढता येतील ते आपण पाहायचं. जसं श्री माताजी म्हणतायत त्याप्रमाणे आपण आहोत का, त्याचं आत्मपरीक्षण सतत करत राहायचं. म्हणजे त्या अमृतवाणीचा आपल्याला काहीतरी उपयोग झाला म्हणता येईल. नाहीतर ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं आपण अजिबात करायचं नाही. ते आत्मसात करता आलं पाहिजे. उद्या आपण दिवसभर तेच करायचंय, लक्ष शस्त्रावरती ठेवून. श्री माताजीने काय आज सांगितलं त्याचं आचरण ते आतमध्ये कसं उतरवता येईल ते पाहायचं. जय श्री माताजी.